वेलकम गाईज, दिस इज सेशन नंबर 21 म्हणजेच डे नंबर 21 ज्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंग करायचे आणि हे जे काही 4 प्रॉब्लेम्स आहेत बघूया यापैकी आपले किती होत आहेत आज. लूप्स आणि फंक्शन्स चा यूज करून करायचं आहे. मेनली तर आपण लूप्सचा यूज करूया. फंक्शन्सला काही नाही करावं लागत, फक्त कोड कॉपी करायचा, मेन लॉजिक आणि ते फंक्शनमध्ये टाकायचं, बस एवढंच करायचं आपल्याला. पहिला प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट सम ऑफ डिजिट्स. कुठलाही नंबर असू द्या तर त्याचे डिजिट जे असतील त्याची सम आपल्याला कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर चेक आर्मस्ट्रॉंग नंबर. हा एक आर्मस्ट्रॉंग नंबर काय असतो मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर प्राईम नंबर पण आपल्याला चेक करायचा आहे की गिवन नंबर हा प्राईम नंबर आहे की नाही हे चेक करायचं. आणि फिबोनाची सिरीज. ओके, तर फिबोनाची सिरीजचा मला वाटत नाही आज होईल प्रॉब्लेम, बट स्टील आपण प्रयत्न करूया कव्हर करायचा. झाला तर झाला, अदरवाईज तो नेक्स्ट लेक्चरच्या आधी मी तुम्हाला सांगून देईल कसं करायचा, किंवा मग तुम्हाला लॉजिक सांगेल, तुम्ही तो कोड करा. सिम्पल. सो लेट्स गेट स्टार्टेड. आपला पहिला जो प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट सम ऑफ डिजिट्स ऑफ अ नंबर, तर हा मी स्टार्ट करतोय. यामध्ये काय करावं लागतंय आपल्याला, तुम्हाला दिसतंय एकदम सिम्पल इथे की आपल्याला एक नंबर दिला जाईल, कुठलाही नंबर, त्या नंबरच्या डिजिटची आपल्याला सम कॅल्क्युलेट करायची. फॉर एक्झाम्पल हा नंबर आहे आपल्याकडे. इनपुट, हे तुमचं इनपुट आहे. इनपुट आहे 1 2 3. मला सांगा चॅटमध्ये याचे डिजिट्स जे असतील त्याची सम काय येते सगळे जर मी ऍड केले तर. फॉर एक्झाम्पल हा 1 आहे, त्यानंतर हा 2 आहे आणि हा 3 आहे. जे 1 प्लस 2 प्लस 3 किती आले? 6 आले. बरं ठीक आहे. ओके, आता मी नेक्स्ट डिजिट घेतो. काय? 5 5 5. काय येतं याची सम? 5 प्लस 5 प्लस 5 ते असतील 15. परफेक्ट. नंतरचा आपण नंबर घेतला इकडे मी 6 1 9. काय येणार? 6 प्लस 1 प्लस 9 किती येते? 16. ओके, सिंपल आहे. म्हणजे मला एक गोष्ट समजली याच्यावरून की यार मला जर डिजिट्सची सम लागत आहे म्हणजेच मला या नंबरमधून डिजिट एक्स्ट्रॅक्ट करावे लागतील, म्हणजे डिजिट्स बाहेर आणावे लागतील. फर्स्ट ऑब्झर्वेशन माझं आहे काय? आय नीड टू एक्स्ट्रॅक्ट डिजिट्स, ओके, फ्रॉम नंबर. बर, आता हे कसं करायचं हा आपल्याकडे मेन मुद्दा आला. पण आता आपण एक बघूया. चला, 12. ओके, 12 ला मी जर 10 ने डिवाइड केलं तर काय येतं बरं इकडे? 1.2 येतं, बरोबर. 1.2 येतं याच्यामध्ये. आणि मी जर 12 ला मॉड केलं 10 ने तर आता काय येईल आपण चेक करूया. आता मॉड काय आपल्याला रिमाइंडर देतो, राईट? रिमाइंडर देतो. परफेक्ट. मग कसं आहे? 10 आणि 12. ओके, सो 10 एके 10, इथे उरले 2. अच्छा, म्हणजे हा 2 रिमाइंडर माझ्याकडे आला. म्हणजे काय झालं तर या 12 पैकी पहिला डिजिट मी इकडे आणू शकलो. काय? कोणता डिजिट आहे तो? 2 डिजिट आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपण एखादा दुसरा नंबर घेतो मी आता. चला, दुसरा नंबर असा घेतला 1 2 3. या 1 2 3 ला मी जर 10 ने डिवाइड केलं नॉर्मल तर काय येणार? 12.3. हे आपल्याला लागतंय का? नाही लागत. ते आपल्याला डिजिट लागतोय. मला हा 3 पाहिजे. 3 बाहेर काढायचा आहे मला. मग आता हा 1 2 3 आहे, याला जर मी मॉड केला 10 ने तर काय होतंय बघा. इथे होणार 10 आणि इकडे 1 2 3. कसं आलं इकडे? 12 10 120, उरले 3. म्हणजे 3 मला इथे आलेला आहे. परफेक्ट. म्हणजे मला बाकी भेटून जाते याची. जर मी कुठल्याही नंबरला 10 ने मॉड केलं तर मला शेवटचा डिजिट भेटतो. हे लक्षात ठेवायचं. सेकंड ऑब्झर्वेशन. ओके, इफ आय टेक mod of any number with 10, okay, what I get, sorry, मला शेवटचा नंबर भेटतोय. सो आय गेट लास्ट डिजिट. ओके, हे तर मला समजलं आता की मला शेवटचा डिजिट भेटतो. मग आता 1 2 3 हा जर नंबर आहे माझ्याकडे, याला मी जर मॉड केला 10 ने तर मला काय भेटणार आहे? हा 3 भेटणार आहे. मी काय समजतो रे, हा बॉक्स इकडे ठेवला, यामध्ये मी 3 ला ठेवून दिलं. ओके, भेटला मला 3. आता मला 2 पाहिजे. आता काय करू शकतो आपण? आता तुम्हाला 2 पाहिजे म्हणजे हे पार्ट संपला तुमचा आता. सॉरी, हे बघा, हा पार्ट तुमचा संपलेला आहे. आता 123 मधला तुमचा आता हा 3 गायब झालेला आहे. तुमच्याकडे काय राहिले पाहिजे? फक्त आता 12 राहिले पाहिजे.
मग असं काहीतरी करायचं आपल्याला की हा 123 जो नंबर आहे हा 12 होऊन जाईल, म्हणजे हा शेवटचा डिजिट एक्सक्लूड होऊन जाईल. मी काय करतो बघा, जस्ट ट्राय करूया आपण. मी 123/10 केलं, याला 10 ने मी काय केलं, भागलं. काय येतंय आपल्याकडे? 12.3. तुम्हाला 12.3 पाहिजे का 12 पाहिजे मला सांगा. चलो इन द चॅट, व्हॉट यू वॉन्ट? वी वॉन्ट 12. अच्छा, मग 12.3चं 12 मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं? 12.3 काय आहे रे? दिस इज फ्लोट, राईट? ही फ्लोट व्हॅल्यू आहे. आणि ही काय? दिस इज इंटिजर व्हॅल्यू. लक्षात घ्या, काय? एक फ्लोट व्हॅल्यू आहे आणि एक इंटिजर व्हॅल्यू आहे. मग काही नाही, कन्व्हर्जन करायचं सिंपल. ओके, कन्व्हर्जन केलं, काय आलं तुमच्याकडे? 12 आला. ओके, मग आता परत तुम्हाला 2 पाहिजे, मग सिंपल याला मॉड करा 10 ने. काय भेटणार तुम्हाला? 2 भेटणार. हा 2 उचला आणि इकडे वरती टाकून द्या, +2. ओके, डन. आता 12 मधला तुमचा हा 2चा पण पार्ट काम संपलेला आहे. तुम्हाला याला आता 1 करायचंय. यू वॉन्ट दिस 1. मग तुम्ही काय करू शकता? परत 12ला 10 ने भागायचं. काय येतंय? 1.2. आता 1.2चं कन्वर्जन आपण 1 मध्ये करू शकतो इझिली एकदम. मग तुमच्याकडे भेटला इकडे 1. 1 ला परत जर मॉड केलं 10 ने, तर काय भेटतं तुम्हाला? 1 भेटतं. बघा कसं भेटतो? 10 आणि इकडे 1. ओके, सो 0 0 1 भेटला. परफेक्ट. हा 1 उचला आणि इथे वरती टाकून द्या, ऍड करून द्या या बॉक्समध्ये. मग काय? 3 2 5 आणि टोटल इकडे 6 तुमचा आन्सर इकडे येऊन जाईल. दिस इज फायनल आन्सर. अप्रोच समजलाय प्रत्येकाला? अप्रोच क्लिअर आहे? काय करायचंय? पहिले तर आपल्याला मॉड करावा लागतो. का बरं मॉड करावा लागतो? कारण आपल्याला शेवटचा डिजिट पाहिजे. आपण शेवटून चालू करूया. आधी 3 बाहेर काढायचा, तो ऍड करायचा. नंतर नंबर छोटा करायचा, 2 बाहेर काढायचा, ऍड करायचा. परत नंबर छोटा करायचा आणि असं करायचं. मग थोडक्यात मी इकडे तुम्हाला स्टेप्स लिहितो. ओके, स्टेप्स काय असणार आहेत? पहिले तर टेक मॉड, तो आपल्याला काय देईल? गिव्स लास्ट डिजिट. ओके, त्यानंतर ऍड दॅट इनटू रिझल्ट. ओके, त्यानंतर काय करायचंय? आपण नंबर डिवाइड करतोय. डिवाइड नंबर बाय 10. काय होतोय? नंबर हा शॉर्ट होतो. ओके, अँड रिपीट सेम प्रोसेस. रिपीट सेम. बरं, आता सेम प्रोसेस मला रिपीट करायची नंबर सोबत. म्हणजेच काय? स्टेप नंबर 1 2 3 4 आणि 5. हा 5 आल्यानंतर मला कुठे जायचं? परत परत वरती जायचं, तेच करायचं. परत इकडे खालील 5 पर्यंत. म्हणजे काय क्रिएट झालं? इकडे एक लूप क्रिएट होतो ना. ओके, दिस क्रिएट्स अ लूप. दिस क्रिएट्स अ लूप. लूपचं मेन काम काय आपलं? की जो पण कोड आपला रिपीट होतोय आता एवढा वरचा कोड जो आहे हा रिपीट होणार आहे आपला सारखा सारखा, याला रियूज करायचं. ओके, म्हणजे कोड रिपीट होऊ द्यायचा नाही, आपल्याला सेम कोड लिहायचा आणि त्याला रियूज करायचं. ते कोणाचं काम आहे? आपल्या लूपचं काम आहे. मग इकडे आपण लूप यूज करू शकतो. सो हे पण मला समजलं की मला इथे लूप यूज करावं लागणार आहे. माझ्याकडे आता अप्रोच आहे, माझ्याकडे स्टेप्स आहेत, काय काय करायचे 1 2 3 4 5 सगळं मला माहिती आहे. मी रिझल्टमध्ये स्टोअर करू शकतो आणि मला काय यूज करायचं यासाठी लूप यूज करायचं एवढं मला माहिती आहे. जर कुठल्याही प्रॉब्लेमचं तुम्हाला अप्रोच माहीत असेल, स्टेप्स माहीत असतील, लॉजिक माहीत असेल काय करायचं आणि कोणत्या कॉन्सेप्ट यूज करायचे हे माहिती आहे, मग कोड लिहिण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. सो सगळ्यांना अप्रोच क्लिअर झालाय मला सांगा चॅटमध्ये एव्हरीवन. चलो, ऍटलीस्ट अप्रोच क्लिअर आहे का प्रत्येकाला? चलो, ऍटलीस्ट अप्रोच क्लिअर आहे का? येस, परफेक्ट. चलो सी, अप्रोच क्लिअर आहे. आपण जाऊया आता कोडिंगकडे. मी इथे कोड लिहिणार नाही आता. हा एकदम सिंपल सांगतो तो की लिहितो. ठीक आहे, लिहू चला. पहिले एक आपण एन मध्ये इनपुट घेतला. ओके, एन मध्ये इनपुट आला. दिस इज इनपुट. युजर कडून काय येईल तो येईल, कुठलाही नंबर येईल आपल्याला फरक पडत नाही. पण आता बघा आपल्याला थांबायचंय कुठं? हा नंबर शॉर्ट झाला 1 पर्यंत. आता पुढे जाऊन पण सेम प्रोसेस करायची आहे मला. 1 ला मी जर 10 ने भागलं, मला काय भेटतं रे? मला काय भेटतं? 0.1. आणि 0.1 ला आपण 0 केला. 0 झाल्यानंतर आपल्याला थांबून घ्यायचंय. पुढे आपल्याला काहीच करायचं नाही, कारण आपल्याकडे तीनही नंबर आलेले आहेत ना.
म्हणजे शेवट जोपर्यंत तो नंबर आपण छोटा करत करत 0 करत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. दिस इज स्टॉपिंग कंडिशन. दिस इज स्टॉपिंग पॉइंट. म्हणजे जोपर्यंत आपला नंबर 0 होत नाही तोपर्यंत आपण हे चालू ठेवायचं. म्हणजेच काय, आपला नंबर जोपर्यंत 0 पेक्षा मोठा आहे तोपर्यंत चालू ठेवा. सिंपल. मग आता यासाठी मी व्हाईल लूप यूज करतो इथे. सी, आय विल यूज दिस व्हाईल लूप. आणि व्हाईल लूपला कंडिशन सांगतो, जोपर्यंत हा n हा ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंत चालू द्या. जे काही तुमच्या स्टेप्स असतील त्या. मग आता या सगळ्या स्टेप्स आपल्याला या बॉक्समध्ये लिहायच्या. सिंपल. आपण एक बॉक्स क्रिएट करूया, त्यामध्ये स्टेप्स लिहायच्या. काय करायचंय पहिले तर बाबा, आपल्याला एक नंबर बाहेर काढायचा आहे आणि त्याला आपण ऍड करायचंय कुठेतरी. मग आता एक रिझल्ट घेतो मी. इथं रिझल्ट आहे, फॉर एक्झाम्पल रिझल्ट. यामध्ये 0 स्टोअर केलेला आहे मी सध्याला. हा तुमचा बॉक्स आहे, रिझल्ट नावाचा बॉक्स. यामध्ये 0 टाकून दिलेला आहे मी सध्या. नेक्स्ट मोमेंटला काय करतो आपण, की आता आपल्याला डिजिट बाहेर काढायचं आहे. मग डिजिट बाहेर काढायचं म्हणजे या n ला आपण मॉड करतो 10 सोबत. मग आपल्याला एक डिजिट भेटेल. मग हा झाला तुमचा डिजिट. भेटला डिजिट. काय करायचंय, या डिजिटला रिझल्टमध्ये ऍड करून द्या. सो तुमचा हा जो काही रिझल्ट असेल, ओके, प्लस डिजिट, त्यामध्ये डिजिट ऍड केला आणि जो पण काय फायनल येईल ती गोष्ट आपण इकडे ऍड करून द्यायची रिझल्टमध्ये. परत रिझल्ट, फायनल रिझल्ट परत आपल्याकडेच ठेवायचा. आपल्याला रिझल्टमधून व्हॅल्यू उचलायची, त्यामध्ये डिजिट ऍड करायचा आणि परत जे काही फायनल आन्सर येईल ना ते परत आपण रिझल्टमध्ये स्टोअर करायचं. बरं झालं. म्हणजे ही स्टेप आपली झाली इथपर्यंत. आता 3 उचलला, ओके. या 3 ला काय झालं, अडकलं का हे, चालत का नाही बाबा हे आता. हा, या 3 ला काय केलं आपण, परत एकदा रिझल्टमध्ये ऍड केलं. नेक्स्ट टाइम आता हे करायचं आपलं 1 2 3/10 करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करायचं सिम्पली. पण यार हे का चालत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे याचा, काय इश्यू आहे. चालू झालं, ओके, परफेक्ट. सो नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचे, ऍड झाल्यानंतर मला तो नंबर छोटा करायचा आहे फक्त. आणि मग नेक्स्ट स्टेप मी अशी करतो की हा जो नंबर आहे तुमचा n, याला 10 ने आपण डिवाइड करतो आणि परत जी काय व्हॅल्यू येईल ती आपण n मध्ये स्टोअर करून टाकूया. झालंय का, स्टेप्स आपल्या एकदम प्रॉपरली डन. वाटतंय की हे झालंय म्हणून. n/10. इज दिस क्लिअर टू ऑल, की काय करायचंय. परफेक्ट. स्टेप नंबर 1 ही करायची, स्टेप नंबर 2 ही करायची, स्टेप नंबर 3 ही करायची. आपण एक एक्झाम्पल घेणार आहे, त्यावर मी तुम्हाला सांगेल कसं कसं चालतं हे. ओके, तर आता n मी घेतला इकडे, फॉर एक्झाम्पल 1 2 3 घेतला. ओके, 1 2 3 आहे. हा रिझल्ट माझा 0 असणार आहे. हा इकडे 1 2 3 ग्रेटर दॅन 0 आहे. येस, चालू ठेवा लूप्स. काय झालं, पहिले ते डिजिट बाहेर काढला. सो 1 2 3 मॉड 10. काय रिझल्ट आला याचा, 3 आला. ओके, हा 3 काय केला मी, रिझल्टमध्ये ऍड केला. सो रिझल्टमध्ये आता गेला 3. ओके, झालं. नंतर काय केलं, n इक्वल टू n/10 केला. बरं, n इक्वल टू n/10. मग हा जो n असेल आता 1 2 3, सो 1 2 3/10 याचा आन्सर काय येईल रे चॅटमध्ये एव्हरीवन, याचा आन्सर काय येईल. मी तुम्हाला इथे पण दाखवतो. आपला हा कुठला आहे, डे नंबर 20 20 20 22, डे 22. ते जाणार सिंपल. एखादा नंबर आहे माझ्याकडे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल 1 2 3, याला मी स्लॅश जर 10 केला, काय भेटतंय मला, 12.3 भेटतोय. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे 12. समजलाय तुम्हाला प्रॉब्लेम काय इथे, की 12.3 जो आहे तो भेटतोय, पण आपल्याला 12 पाहिजे. एक तर तुम्ही असं करू शकता, हे बघा, इंटिजर 1 2 3/10 जर तुम्ही केलं तर तुम्हाला 12 भेटून जाईल. हे तुम्ही परफेक्टली करू शकता. मग ते पण इकडे तुम्ही ट्राय करा. मी तुम्हाला एक सोल्युशन दिलंय की असं तुम्ही करू शकता. का हा जो n आलाय ना, हे फक्त तुम्ही उचलायचं, याला इंटिजर करायचं. सो दिस इज इंटिजर n/10. हे तुम्ही करू शकता.
अजून काय आपण ट्राय करू शकतो, हे बघा इथे जर गेलो मी असं केलं 123//10 असं केलं आणि एंटर केलं, मला 12 भेटला. काय भेटला मला? 12 भेटतोय. म्हणजे जर तुम्हाला यातला इंटिजर पार्ट पाहिजे असेल किंवा इकडे फ्लोर व्हॅल्यू सी व्हॅल्यू आहे, तो सी नाही इकडे, हा ऑपरेटर तुम्ही बघून घ्यायचा. सिंपल ऑपरेटर आहे हा. काय करतो, तुम्हाला त्यातली इंटिजर व्हॅल्यू तुम्हाला तो देऊन टाकेल. सिंपल 12 भेटून गेला तुम्हाला. तुम्हाला हवं तसं यूज करा बिंदास्त, जसं पाहिजे तसं. हे पण करू शकता. इकडे मी ऑर लिहितो, ऑर n इक्वल टू n/10. ओके, जसं हवं तसं तुम्ही इकडे यूज करा. मी हे प्रेफर करत सध्यासाठी, बिकॉज तुम्हाला फंक्शन पण समजतील की यार इंटिजर आपण असं यूज केलं तर याचा काय फायदा होतो. ओके, झालं. मग आता मला इकडे भेटणार 12 भेटणार. परफेक्ट भेटला 12. परत मी वरती जाणार, इथून वरती गेलो, चेक करा n greater than 0. n किती आपलं सध्याला आता 12 आहे. सो 12 greater than 0. परफेक्ट. पुढे जा. पुढे काय केलंय, n mod 10. n किती आपला 12 आहे ना, सो 12 mod 10 काय भेटलं तुम्हाला? 2 भेटला. 2 ऍड करून द्या रिझल्ट मध्ये. सो रिझल्ट मध्ये काय सध्या 3 आहे. सो 3 + 2 आता आला त्यामध्ये 5. ओके, नेक्स्ट काय केलं, परत n/10 केला आणि त्याचा इंटिजर घेतला. सो 12/10 केला आणि त्याचा जर इंटिजर पार्ट घेतला तर तुम्हाला तो 1 भेटून जाईल. 1.2 होईल. 1.2 चा 1 भेटेल. सिंपल. देन परत वरती जाणार आता लूप आणि चेक करणार n greater than 0. n किती आपला आता 1 आहे ना, सो 1 greater than 0. येस, परफेक्ट आहे. मग नेक्स्ट टाइम काय करा, परत 1 mod 10 करा. या स्टेपला तुम्हाला भेटेल 1. तो 1 रिझल्ट मध्ये ऍड करून द्या. रिझल्ट किती आपला 5 आहे. सो 5 + 1 फायनली इकडे तुम्हाला 6 भेटेल. पुढे गेले तुम्ही, हा परत करा. आता ही स्टेप आली n/10. काय भेटणार इकडे 0.1 भेटणार. याचं कन्व्हर्जन केलं 0 भेटणार. ओके, ठीक आहे. वरती जा परत एकदा कंडिशन चेक करायला. कंडिशन चेक करायला गेल्यानंतर तुम्हाला असं भेटेल 0 greater than 0. ही कंडिशन फॉल्स आहे. ओके, दिस इज फॉल्स. फॉल्स आला म्हटल्यानंतर लूपच्या बाहेर, आउट ऑफ लूप. आणि आउट ऑफ लूप आले तुम्ही तर काय करून टाका, सिम्पली तुमचा रिझल्ट आहे तो प्रिंट करा. प्रिंट युअर रिझल्ट आणि तुम्हाला 6 भेटून जाईल. सिंपल, दॅट्स इट. समजलं प्रत्येकाला? आणि मग हे कोड करणं तर मला काही अवघड वाटत नाही, एकदम सिंपल आहे. मी पटापट तुमच्या समोर इकडे कोड लिहून दाखवणार आहे. का? कारण आपलं याचं जे काही ब्रेन स्टॉर्मिंग आहे ऑलरेडी झालेलं आहे. ओके, सम ऑफ डिजिट्स, हे बघा हे असं रिनेम केलेलं. मी काय करतो, मी एक नंबर घेणार रिझल्ट. सो n इक्वल टू इंटिजर इनपुट इनपुट इनपुट, त्याला सांगतोय एंटर एनी नंबर. ओके, कुठलाही नंबर तू एंटर कर बाबा. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतोय, काय झालं, एक इकडे हे राहिलं. ओके, परफेक्ट. नंबर एंटर केला त्यांनी. नंबर एंटर केल्यानंतर मला एक रिझल्ट मेंटेन करायचं ज्यामध्ये मी 0 ठेवणार आहे स्टार्टिंगला. त्यानंतर व्हाईल लूप स्टार्ट करणार. जोपर्यंत माझा नंबर हा greater than 0 आहे तोपर्यंत मला हे काम चालू ठेवायचं आहे. का? कारण प्रत्येक इटरेशन नंतर मी माझा नंबर छोटा छोटा करत जाणार आहे आणि ॲट लास्ट 0 झाला, ॲट लास्ट मग थांबून द्यायचं आपण त्याला. ओके, गुड. पहिली स्टेप काय करायची मला, स्टेप नंबर 1, टेक 1 डिजिट आउट. ओके, यासाठी आपण काय करतो तर आपण मॉडचा यूज करणार यासाठी. सो डिजिट एक व्हेरिएबल घेतला ज्यामध्ये आपण करणार n mod 10 करणार. डिजिट आला, तो डिजिट रिझल्ट मध्ये ऍड करून द्या. सो रिझल्ट इक्वल टू रिझल्ट प्लस डिजिट. डिजिट केला. नेक्स्ट काय करतोय, नंबर छोटा करून टाका. सो n इक्वल टू इंटिजर ऑफ n/10. नंबरला स्लॅश केल्यानंतर तो कमी होतो. झालं. आणि मग काही नाही, दॅट्स इट. 1 2 3 केलं, एंटर केलं तुम्हाला. अच्छा, पण रिझल्ट प्रिंटच नाही केला गाईज. बघा ही आपली चूक झाली थोडीशी. लूपमधून बाहेर या थोडंसं खाली इकडे आणि प्रिंट करून टाका रिझल्ट. ओके, 1 2 3 केला, तुम्हाला 6 भेटेल. तुम्हाला परत एकदा रन करायचं असलं तुम्हाला 1 2 3 4 करा, तुम्हाला 10 भेटून जाईल. क्लिअर आहे प्रत्येकाला? जर क्लिअर असेल तर चॅटमध्ये मला कन्फर्म करा क्लिअर आहे. मी लगेच नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करतो. दिस इज आवर फर्स्ट प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम याच्याशीच रिलेटेड आहे. चेक आर्मस्ट्रॉंग नंबर. ओके, क्लिअर आहे प्रत्येकाला?
ठीक आहे. मग आता आपण नेक्स्ट करूया. चेक आर्मस्ट्राँग नंबर आपल्याला चेक करायचा आहे. त्याआधी मला तुम्हाला सांगायचं की हा आर्मस्ट्राँग नंबर ॲक्चुअली काय असतो. तर असा नंबर बघा. एक नंबर घेऊया आपण इकडे. मला तुम्ही चॅटमध्ये सांगा आता. 153 फॉर एक्झाम्पल नंबर घेतला. ओके. 153 नंबर घेतला. मी 1चा क्यूब घेतला प्लस 5चा क्यूब घेतला आणि 3चा क्यूब घेतला. मला सांगा यांची व्हॅल्यूज काय पटापट क्विकली. चलो. व्हॉट इज 1 क्यूब, 5 क्यूब आणि 3 क्यूब. काय व्हॅल्यू येते याची मॅथमॅटिक्स. चला काय क्विकली. 1 क्यूब, 5 क्यूब आणि 3 क्यूब हे तिघांचे बॉक्समध्ये मला सांगा काय येतं. आता 27 येईल समथिंग. हा 1च येईल. हा सांगा मला. व्हॉट इज 5 क्यूब. 125. सो आता 125 प्लस 27 प्लस 1 काय येतं. 8 आणि 5 13. इकडे 1 4 आणि 1 5. 153. अरे वा. बघा हे आणि हे सेम आहे. हे आणि हे सेम झालंय. येस. म्हणजेच काय आता हा 3 कुठून घेतला मी. 3 म्हणजे बघा नंबर ऑफ डिजिट्स किती इकडे 3 आहे. म्हणजेच काय जर तुम्ही एखादा नंबर घेतला त्या नंबरच्या प्रत्येक डिजिटचा तुम्ही पॉवर घेतला. पण पॉवर घेताना काय पॉवर घेतली तुम्ही की किती काउंट आहे तेवढा पॉवर जर घेतला आणि सगळ्यांची बेरीज केली आणि जो नंबर तुम्हाला भेटला बेरीज केल्यानंतर आणि तुमचा ओरिजिनल नंबर तो जर सेम असेल दॅट मीन्स हा 153 इज युअर आर्मस्ट्राँग नंबर. ओके. दिस इज युअर आर्मस्ट्राँग नंबर. समजली कॉन्सेप्ट. सिंपल. ओके. अ नंबर who has addition of all the digits raised to power where power is your number of digits सेपरेटली घ्यायचं आहे आपल्याला 1 5 3 प्रत्येकाचा क्यूब घ्यायचा सेपरेटली आणि त्याला ऍड करायचे. ओके. टेक सेपरेट क्यूब्स किंवा टेक सेपरेट पॉवर्स ऑफ युअर नंबर आणि जो काय पॉवर असेल तो असणार आहे तुमचा नंबर ऑफ डिजिट्स. आणि जर इफ दॅट ॲडिशन मॅचेस युअर एक्झॅक्ट नंबर that's why we call 153 or any number that number original number as called as हे तुमचा आर्मस्ट्राँग नंबर. सिंपल एकदम कॉन्सेप्ट. ही विचारली जाते मला LTI माइंडच्या इंटरव्ह्यूमध्ये हे विचारलेलं होतं आणि त्यांनी एक्सप्लेन केलं मला की आर्मस्ट्राँग नंबर काय असतो. म्हणजे त्यांनी सांगितलं की असं असं आहे. आता तू पुढे लॉजिकली किंवा कोड लिही. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. मग आता करायचंय काय पहिले तर आपल्याला माहित पाहिजे की यार किती नंबर ऑफ डिजिट्स. ओके. फाइंड नंबर ऑफ डिजिट्स. एकतर तुम्हाला हे माहित पाहिजे की नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत. आता माहित झाले. फॉर एक्झाम्पल 3 डिजिट्स आहेत माझ्याकडे. व्हॉट एव्हर काय असेल नसेल ते. आता मला काय करायचंय की जो पण नंबर येईल आपल्याकडे 1 बाय 1 नंबर बाहेर काढायचा. आता 153 बघा इकडे तुमच्याकडे 153 त्यामधून तुम्ही आधी 3 बाहेर काढला. मग 3ला काय करायचं 3चा पॉवर घ्या टू द पॉवर 3 म्हणजे हा जो काउंट आहे आणि तो रिझल्टमध्ये स्टोअर करा. रिझल्टमध्ये काय येईल तो रिझल्ट स्टोअर करा. नेक्स्ट टाइम काय करा नंबर शॉर्ट करा. मग 15 आला 15 मधून 5 बाहेर काढा. 5चा परत एक क्यूब घ्या आणि जो असेल तो इकडे ऍड करून द्या प्लस करून द्या रिझल्ट. ओके. नेक्स्ट टाइम काय करायचं हा नंबर शॉर्ट करायचा 1 करायचा. तुमच्याकडे 1 आला 1चा क्यूब घ्या आणि जो काही रिझल्ट असेल तो इकडे ऍड करून द्या. आणि फायनल चेक करायचे तुम्हाला की जो तुमचा रिझल्ट आहे हा इक्वल टू युअर नंबर आहे की नाही हे चेक करायचं. इफ येस जर असेल येस देन इट इज आर्मस्ट्राँग नंबर आणि जर नसेल तर जाऊ दे. मग काय कशाला सांगायचं आपण. ओके. समजलंय काय करायचं. फ्लो समजलाय. येस. इट इज व्हेरी सिम्पल. चलो आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण आता हे सगळं ट्राय करूया की आपल्याला काउंट करायचंय पहिले तर. मग जाऊया आपण इकडे कोडमध्ये आणि सेकंड जो आपल्याला इकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे विच इज चेक आर्मस्ट्राँग नंबर. ओके. सो हिअर आर्मस्ट्राँग असं आहे नंबर.
पहिले नंबर 1 आपल्याला करायचं आहे चेक नंबर ऑफ डिजिट्स. नंबर ऑफ डिजिट्स. बरं, मी आधी नंबर घेतो n इक्वल टू इंटिजर ऑफ इनपुट आणि त्याला सांगायचं एंटर नंबर. एक नंबर टाक. ओके, परफेक्ट. टाकला त्याने नंबर. आता मला डिजिट्स काउंट करायचे. आता डिजिट काउंट करायचे म्हणले मला प्रत्येक डिजिट परत बाहेर काढत बसावं लागेल. एक एक बाहेर काढायचा आणि काउंट आपला वाढवायचा. एवढंच चेक करायचं. मी इकडे काउंट ठेवतो आणि काउंट स्टार्ट करतोय 0 पासून. ओके, आता मी काय करतोय, व्हाईल लूप स्टार्ट करणार जोपर्यंत हा जो n आहे हा 0 होत नाही तोपर्यंत. सो n ग्रेटर दॅन 0. मी काय करणार माहिती आहे का, नाही n नको घ्यायला इकडे. आपण मी काय करतोय सेफ साईडसाठी एक टेम्पररी ह्याच्यामध्ये तो कॉपी करून ठेवतो इक्वल टू n. असं आपण करूया. सिम्पल टेम्प इक्वल टू n असं म्हणतो मी. आणि नंतर हा जो टेम्प आहे हा इक्वल टू ग्रेटर 0 पाहिजे. आता मी या टेम्प मधून एक एक डिजिट बाहेर काढतो. सो पहिला माझा डिजिट आला फॉर एक्झाम्पल डिजिट इक्वल टू टेम्प मॉड 10. म्हणजे पहिला डिजिट माझा बाहेर येईल. मला कळलं की डिजिट आलेला आहे. मग डिजिट आल्याला लगेच काय करणार मी, इकडे माझा जो काउंट असेल त्याला 1 ने वाढवतो. काउंट प्लस 1 1 ने वाढवला आणि त्यानंतर तुमचा जो नंबर असेल टेम्प त्याला आपण शॉर्ट करून टाकूया. कसं शॉर्ट करायचं त्याला, सो टेम्प इक्वल टू इंटिजर ऑफ टेम्प स्लॅश 10. म्हणजे 10 ने आपल्याला त्याला बघायचं, म्हणजे तो छोटा छोटा होऊ जाईल नंबर. आणि मग आपण इकडे मी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला की काउंट चेक करूया बरं आपण हे चालतंय की नाही चालतंय. 1 2 3 केलं, 3 आलं. ओके, परफेक्ट. त्यानंतर नंबर केला 1 5 3 होता ना आपला, 5 3 होता, 3 आला. परफेक्ट. अजून मोठा नंबर टाईप करूया 1 2 3 4 5 आला. ओके, समजले. आणि इकडे मी टेम्पला पण प्रिंट करतो की टेम्प मध्ये सध्याला काय आहे आणि n मध्ये सध्याला काय आहे. ओके, बघा टेम्प मध्ये 0 कारण आपण तो कॉपी करून घेतलाय आधीच. बरं, मी तुम्हाला सांगितलं आधीच आपण n वरती काय छेडछाड करत नाही. n ला सध्याला आपण काय करणार आहे, टेम्प नंबर घेणार आहे इथे. ओके, म्हणजे आपला काउंट आलेला आहे आपल्याकडे आता की काय काउंट आपल्याकडे येऊ शकतो तो या कोडने आलेला आहे. ठीक आहे. नाऊ आता मला काय करायचंय, एक मिनिट, हे मी जस्ट कॉपी करतो सगळा कोड. सी आणि इथे हा काउंट मला प्रिंट करायची गरज नाही. ओके, जस्ट अ सेकंड. या सो आपण स्टार्ट करूया. आता आपली जी काय नेक्स्ट स्टेप आहे ती मी इकडे तुम्हाला दाखवतो. काय नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला चालू करायचंय, इथे आता क्यूब घ्यायला चालू करायचंय. पण हा जो क्यूब आहे हा काय आहे, आपला काउंट आहे ना. पॉवर आपली जी काउंट आहे बघा 3. जर 4 असेल तर मला 1 टू द पॉवर 4 घ्यावा लागला असता, 3 टू द पॉवर 4 घ्यावा लागला असता, 5 टू द पॉवर 4 घ्यावा लागला असता. सो लक्षात ठेवायचं जो काउंट आहे तेवढ्याने आपल्याला रेस करायचंय. सो आता इथं तर आपण एकदम डन केलेलं आहे की आपल्याकडे काउंट आलेला आहे जो आहे 3 किंवा काय असं नसतं, तुमचा नंबर तुम्ही जो टाकता त्यावरती डिपेंड आहे. आता मला परत एक प्रोसेस चालू करायची. इथे मी आता परत काय करतो, या टेम्प मध्ये एन टाकून देतो. बरं, एन टाकून दिलं परत त्याच्यामध्ये. आता व्हाईल ओके टेम्प ग्रेटर दॅन 0. ओके, परफेक्ट. त्याच्या आधी इकडं आपण सिंपल एक रिझल्ट घेणार आहे. रिझल्ट इक्वल टू 0 करूया, आपण स्टार्ट करूया 0 ने, कारण आपल्याला त्यामध्ये ऍडिशन करायची, बेरीज ऍड करायची प्रत्येकाची. ओके, चला एक एक नंबर बाहेर काढा. त्याचा आता कसा बाहेर काढणार नंबर, सो डिजिट इक्वल टू टेम्प, परत सेम लॉजिक आहे, टेम्प मॉड 10. पहिला डिजिट आला म्हणजे माझ्याकडे 3 आला. फॉर एक्झाम्पल इथे 3 आला. मला काय करायचं रे, मला 3 ॲज इट इज स्टोअर करायचं आहे का, नाही, मला या 3 चा पॉवर घ्यायचा. 3 चा पॉवर घ्यायचा मला इथे हा लिहायचा. आता आपल्याकडे पॉवर कसा घ्यायचा, ओके, मॅथमॅटिक्स मध्ये आपण कोडिंग मध्ये आपण नॉर्मल मल्टिप्लिकेशन तर करतोच रे, की ज्यामध्ये आपल्याला असं करता येईल. बघा इथे गेले तुम्ही आर्मस्ट्रॉंग नंबर आणि एक सेल मी इकडे ऍड करतो. कसं आहे, 3 इंटू 3 असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय भेटेल, 9 भेटेल. किंवा 2 इंटू तुम्ही 3 घेतले तर तुम्हाला काय भेटणार, 2 इंटू 3 6 भेटेल. पण आपल्याला रेस टू करायचं आहे आता.
तर त्यासाठी आपल्याकडे ऑपरेटर आहे डबल स्टार. तो 2 डबल स्टार 3 केला तर 2चा क्यूब तो आला 8. ओके, सो ही गोष्ट आपल्याला यूज करावी लागणार आहे दिस वन, क्यूब घेण्यासाठी किंवा रेस करण्यासाठी त्याच्या. सो इथं मी काय करणार, हा डिजिट माझ्याकडे आला. ओके, सेमीकोलन द्यायचा नाही बाबा इथे. हा डिजिट आला. आता रिझल्ट मध्ये इक्वल टू रिझल्ट प्लस प्रत्येक वेळेस काय ऍड करायचंय मला, मी हा डिजिट घेणार. ओके, त्याला स्टार स्टार करणार, क्यूब करणार त्याचा. कशाने, काउंटने. जेवढा काउंट आहे, काउंट 3 आला तर तो क्यूब होऊन जाईल, जर 4 आला तर 4th पॉवर होईल, 2 आला तर तो स्क्वेअर होऊन जाईल. सो मला काही घेण्यात येईल नाही, जे येईल ते येईल, मी त्याचा करून टाकणार आणि त्याला रिझल्टमध्ये स्टोअर करत चालणार. म्हणजे 1चा क्यूब त्याचा ऍड केला मी, सेकंड टाइम 5चा क्यूब घेतला तो ऍड केला, थर्ड टाइम 3चा क्यूब घेतला तो ऍड केला. आता सगळे ऍडिशन कुठे आहे आपल्या, सगळे ऍडिशन या रिझल्टमध्ये ऑलरेडी आलेली आहेत असं आपण समजू. मग आता त्या ऍडिशनला पण इकडे प्रिंट करून दाखवते, पण त्याच्या आधी हा नंबर आपल्याला शॉर्ट करावा लागणार आहे प्रत्येक वेळेस. पहिल्या वेळेस झालं 153 मधून 3 आला तो ऍड केला. आता 153चा मला शॉर्ट करायचा आहे. परत शॉर्ट करण्यासाठी आपण काय यूज करतो, हेच यूज करतो बघा. सेम कोड आहे, काही यामध्ये डिफरन्स नाहीये. ओके, डन झालं हे सगळं. मी आता तुम्हाला रिझल्ट प्रिंट करून दाखवतो. प्रिंट रिझल्ट, आपल्याला सेम इकडे नंबर आलेला दिसला पाहिजे. तो इकडे 153 जर मी टाकला, एंटर करतोय 153 आला. ते प्रत्येकच नंबर सोबत होईल असं काही नाही बरं. ज्या नंबर सोबत होतो तेच असतं आर्मस्ट्रॉंग नंबर्स. ओके, 153 हे स्मॉलर एक्झाम्पल आहे आर्मस्ट्रॉंग नंबरचं. आता रिझल्ट पण तोच आलाय, आपण चेक करूयात आधी बरं का. याच्यामध्ये इथे या, मी असं म्हणतो इफ जो तुमचा रिझल्ट असेल, जो पण रिझल्ट आला इक्वल टू एन आणि रिझल्ट हा जर सेम आला तर आपल्याला युजर सांगायचे प्रिंट करून की येस गिवन नंबर इज आर्मस्ट्रॉंग नंबर. आर्मस्ट्रॉंग नंबर हे तर आपल्याला सांगायचं सिम्पली. आणि एल्स जर नाही आला तर सांगायचं की प्रिंट, हेच मी प्रिंट करतोय, सिंपल कॉपी कराल मी, जस्ट कॉपी सी V इकडे नो म्हणाल त्याला, नो गिवन नंबर इज नॉट अन आर्मस्ट्रॉंग नंबर. ओके, हे सिम्पली त्याला आपल्याला सांगायचंय. तो रन करतोय, मी 1 2 3 टाकतो पहिले. सो 1 2 3 साठी काय दिलं मला, त्याने सांगतोय की नो गिवन नंबर इज नॉट एन आर्मस्ट्रॉंग नंबर. मी आता परत हा सेम कोड कॉपी करतोय. ए बाबा चल वरती, ते आलो आणि आता आपण नवीन इनपुट देऊया याला 153. तो सांगेल येस गिवन नंबर इज अन आर्मस्ट्रॉंग नंबर. आय होप तुम्हाला समज असेल आता की आर्मस्ट्रॉंग नंबर काय असतो, प्लस त्याचं लॉजिक कसं आहे आणि स्टेप्स काय काय आहे त्याच्या. सिम्पल आहे, त्यासाठीच मी तुम्हाला हा प्रॉब्लेम आधी वरती घेतला आपण, की नंबर कसे एक्सट्रॅक्ट करायचे, त्यानंतर आपण रिझल्ट कसा मेंटेन करायचा, डिजिट कसे काउंट करायचे, आणि ते डिजिट काउंट झाल्यानंतर तुम्हाला जर चेक करायचं असेल की हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे की नाही, काय नाही, एक एक डिजिट बाहेर काढा आणि जो पण काउंट आलाय त्याने त्याची पॉवर रेस करा आणि ऍड करत चालाय. सिम्पल, दॅट्स इट. समजलंय प्रत्येकाला? येस, नो, एनिथिंग? चला इन द चॅट. नेक्स्ट प्रॉब्लेम आपला होईल का चेक करूया आपण. प्राईम नंबर आणि फिबोनाची सिरीज. ओके, आय थिंक हे आपण उद्या शिफ्ट करून टाकूया प्रॉब्लेम्स. प्राईम नंबर आणि फिबोनाची सिरीज की घ्यायची आता. व्हॉट डू यू थिंक? तुम्ही म्हणाले घ्यायची तर आपण घेऊ शकतो, अदरवाइज वी कॅन स्टॉप. काय करायचं, उद्याच घेऊया प्रॉब्लेम्स. काही नाही, आज पुरतं हे झालं. आय थिंक थोडंसं ओव्हरलोड होईल तुम्हाला. मी लेक्चर्स अपलोड करतो, कालचंही लेक्चर अपलोड केलंय, आजचंही लेक्चर अपलोड करेल, ते बघून घ्या. आणि मग उद्या हे 2 प्रॉब्लेम्स आपण घेऊया. सिम्पल चेक प्राईम नंबर, व्हॉट एव्हर फिबोनाची सिरीज, हे 2 प्रॉब्लेम्स होऊन जातील अर्ध्या एका तासामध्ये आपलं, आणि मग डन. येस, मला तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेम्स मी किती जास्त सोडवते हे महत्त्वाचं नाही आहे. आपण 2च प्रॉब्लेम आज सॉल्व्ह केले, पण आपण त्यामागचा एकदा हेतू समजलोय की का बरं आपल्याला मॉड यूज करायचं आहे, का बरं मला व्हाईल लूप यूज करायचं आहे, का बरं इथे आपण असं स्लॅश यूज करतोय, का बरं डबल स्टार यूज करायचा, कसं अप्रोच करायचं प्रॉब्लेमला, कसं सोल्युशनपर्यंत पोहोचायचं, ते पोहोचल्यानंतर तिकडे काय यूज करायचं हे कसं ठरवायचं,
आय थिंक हे सगळं मी तुम्हाला सांगतोय. सो माझा कधीच फोकस नसतो की आपण जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. जे पण तुम्हाला मी सॉल्व्ह करून देईल ते एकदम परफेक्ट आणि तशाच हिशोबाने तुम्हाला दुसरे काहीतरी प्रॉब्लेम आले. आता पुढे जाऊन तुम्हाला सांगितलं की नाही यार, तुम्हाला असं चेक करायचंय की जेवढे पण नंबर असेल, तर त्या नंबरच्या स्क्वेअरचं, ओके. प्रत्येक नंबर घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा आणि त्याचं कॅल्क्युलेशन चेक करून रिटर्न करायचं. मग तुम्ही काय करणार? तुम्हाला माहिती आहे आता नंबर कसा बाहेर काढायचा. तुम्ही ते करणार. प्रत्येक नंबरला स्क्वेअर करायचा आणि रिझल्टमध्ये ॲड करायचं फक्त. चेंज कुठे येईल? फक्त चेंज या लाईनमध्ये येईल. इथे. कुठे गेलं? इथे. आर्मस्ट्रॉंग नंबर नाही. सम ऑफ डिजिट्समध्ये सिंपल इथे येईल फक्त. हा डिजिट टाकताना फक्त काय करायचं? डिजिट इंटू डिजिट करायचं. बघा म्हणजे फक्त मेन लॉजिक चेंज होणार तुमचं, बाकी सगळ्या गोष्टी ॲज इट इज राहतील. डिजिट. ओके. सो दिस वॉज इट. हे आपलं सेशन नंबर काय होतं? दिस वॉज 21, ज्यामध्ये आपण हे प्रॉब्लेम्स कव्हर केले आणि हे आपण नेक्स्ट याला कव्हर करूया उद्याच्या लेक्चरमध्ये 22 मध्ये. ओके. दिस वॉज ऑल अबाउट डे नंबर 21.